मकर राशी 13 जुलै ते 19 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मकर राशी, डोंगर कितीही उंच असला तरी त्याच्या शिखरावर पोहोचणारा माणूस एकाच उडीत तिथे पोहोचत नाही। तो प्रत्येक पाऊल संयमाने टाकत पुढे जातो। आणि मकर राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्याचा प्रवास असाच आहे। पण येणारा हा आठवडा तुमच्या अनेक वर्षांच्या संयमाची, कष्टाची आणि जिद्दीची पहिली मोठी पावती घेऊन येण्याची शक्यता आहे। मकर राशी, 13 ते 19 जुलैचा हा आठवडा तुमच्यासाठी साधा नाही। हा काळ जणू नियतीने तुमच्या आयुष्यात लिहिलेल्या नव्या पर्वाची सुरुवात आहे। आठवड्याच्या प्रारंभी येणारी आषाढ अमावस्या तुम्हाला एक गहन संदेश देत आहे। जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे घडवता येते त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी उभे राहा। याचा आठवड्यात ज्येष्ठ महिन्याची सांगता होऊन पवित्र आषाढ महिन्याचा प्रारंभ होत आहे। हा महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा काळ मानला जातो। वारकऱ्यांच्या ओठांवर विठ्ठलाचे नाम, पावसाच्या सरींनी ताजेतवाणी झालेली धरती आणि भक्तीने भारलेले वातावरण तुम्हालाही एक नवा विचार देणार आहे। कष्ट कधीच वाया जात नाही, योग्य वेळ आली की त्यांचे फळ नक्की मिळते। मकर राशीच्या व्यक्ती स्वभावाने शांत, जबाबदार आणि अत्यंत मेहनती असतात। अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून कुटुंबासाठी, कामासाठी किंवा जबाबदाऱ्यांसाठी जगता। तुमच्या संघर्षाची पूर्ण कल्पना प्रत्येकाला नसते, पण ग्रह सांगत आहेत की या आठवड्यात तुमच्या काही प्रयत्नांची दखल घेतली जाऊ शकते। ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक दिवस मेहनत घेत आहात त्यात सकारात्मक हालचाल दिसू लागेल। तथापि हा आठवडा फक्त संधींचा नाही, तो विवेकाची परीक्षाही घेणार आहे। काही निर्णय खूप आकर्षक वाटतील, पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते। त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा दूरगामी परिणाम नक्की विचारात घ्या। या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एखादी अनपेक्षित भेट, जुना संपर्क, रखडलेले काम किंवा अचानक मिळालेली माहिती मोठा बदल घडवू शकते। काही लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा असेल, तर काहींसाठी अपूर्ण राहिलेल्या प्रवासाला पुन्हा गती देणारा ठरेल। पण या आठवड्यात ग्रह नक्षत्रांनी तुमच्यासाठी नेमके काय लिहून ठेवले आहे, कोणत्या क्षेत्रात नशीब साथ देईल, कोणत्या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे आणि कोणता निर्णय तुमच्या भविष्याचा पाया अधिक मजबूत करू शकतो, तर चला काळाच्या शांत प्रवाहात दडलेले संकेत, ग्रहांच्या सूक्ष्म हालचाली आणि नियतीने मकर राशीसाठी राखून ठेवलेले या आठवड्याचे रहस्य आता एक एक करून जाणून घेऊया। आषाढ अमावस्येच्या प्रभावाखाली सुरू होणारा हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी संयमाचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे असा स्पष्ट संकेत देत आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहात त्यामध्ये आता हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील। सुरुवातीला सर्व काही संत गतीने होत असल्यासारखे वाटेल, पण आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल। या 7 दिवसात एक गोष्ट विशेष लक्षात येईल, तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल। जे निर्णय घेण्यास तुम्ही आतापर्यंत संकोच करत होतात त्याबाबत आता स्पष्टता मिळू लागेल। अनेक दिवसांपासून मनात असलेला गोंधळ दूर होईल आणि पुढील काही महिन्यांसाठी तुम्ही ठाम नियोजन करू शकाल। मात्र ग्रहांचा एक इशारा आहे, घाईघाईने घेतलेला योग्य निर्णयही चुकीचा ठरू शकतो, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला। कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रामाणिकपणाची आणि जबाबदारीची दखल घेतली जाईल। वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवू शकतात किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवू शकतात। सुरुवातीला ती जबाबदारी मोठी वाटली तरी ती स्वीकारण्यास मागे हटू नका, कारण याच कामातून तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे। जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात एखादी चांगली संधी अचानक समोर येऊ शकते। जुने संपर्क, मित्र किंवा पूर्वीचा अर्ज तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतो। मात्र पगार पाहूनच निर्णय घेऊ नका। भविष्यातील वाढ, कामाचे वातावरण आणि शिकण्याची संधी यांचाही विचार करा। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा विश्वासार्हता वाढवण्याचा आहे। ग्राहकांशी प्रामाणिक व्यवहार केल्यास त्याचा दीर्घकालीन फायदा मिळेल। एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतो किंवा रखडलेला व्यवहार मार्गी लागू शकतो। नवीन भागीदारी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा। तोंडी आश्वासनांपेक्षा लेखी करारावर भर द्या। आर्थिक बाबतीत ग्रह सावध राहण्याचा सल्ला देत आहेत। पैसा मिळेल पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतो। विशेषतः घर, आरोग्य किंवा धार्मिक कारणांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा।
या आठवड्यात केलेली छोटी बचत पुढील काळात मोठा आधार ठरू शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यताही काही व्यक्तींना आहे. कौटुंबिक जीवनात शांतता आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. घरातील एखाद्या विषयावर सर्वांचे मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहिलात तर परिस्थिती सहज हाताळू शकाल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्षित करू नका. त्यांच्या अनुभवामुळे योग्य मार्ग सापडू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये संयमाची आवश्यकता आहे. भावना व्यक्त करताना शब्द जपून वापरा. गैरसमज वाढू नयेत म्हणून स्पष्ट संवाद साधा. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. एक छोटासा संवादही नात्यातील अंतर कमी करू शकतो. आरोग्याच्या बाबतीत कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सांधेदुखी, पाठदुखी, थकवा किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि साधा सात्विक आहार तुम्हाला ऊर्जा देईल. मानसिक शांततेसाठी दररोज काही वेळ ध्यान किंवा नामस्मरण करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. अवघड विषय टाळण्यापेक्षा त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःचा नियमित सराव यामुळे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. या आठवड्यातील सर्वात मोठा शुभसंकेत म्हणजे रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळणे. अनेक दिवसांपासून थांबलेली योजना, अडकलेला निर्णय किंवा पूर्ण न झालेली इच्छा पुन्हा पुढे सरकू शकते. त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. ग्रहांची चाल सांगते की तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे आता हळूहळू उघडू लागतील. आणि शेवटी मकर राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पर्वतावर चढणारा माणूस शिखराकडे पाहून नाही तर प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकून यशस्वी होतो. त्याचप्रमाणे तुमच्याही आयुष्यात मोठे यश एका दिवसात मिळणार नाही, पण या आठवड्यात घेतलेला योग्य निर्णय, केलेली प्रामाणिक मेहनत आणि दाखवलेला संयम पुढील काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळवून देऊ शकतात. आषाढाच्या या पवित्र प्रारंभी श्री विठ्ठलाचे नामस्मरण करा. आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद घ्या आणि मनातील नकारात्मक विचारांना निरोप द्या. ईश्वरावर श्रद्धा, स्वतःवर विश्वास आणि कर्मावर निष्ठा ठेवली तर हा आठवडा तुमच्या जीवनातील एका नव्या आणि उज्ज्वल पर्वाची सुरुवात ठरू शकतो.